संभाजी नाव कसं ठेवलं, का ठेवलं सांगू याचं उत्तर. राजगडावरती लखोटा आला होता दादांनो. एके दिवशी राजगडावरती सगळ्यात वेदनादायी दुःख काय असेल तर त्या दिवशी दादांनो घडलं. बंगळुरावरून खलिता आला की आऊसाहेबांना आनंद व्हायचा की खलिता आलाय म्हटल्यानंतर हा शहाजी राजांचाच खलिता आहे. आऊसाहेब वाचायला गेल्या दादांना कुणाची हिंमत होत नव्हती तो खलिता आऊसाहेबांना वाचून दाखवायचा. स्वतः आऊसाहेबांनी राजगडावरती तो खलिता उलगडला. सन होता 1655 आणि पृथ्वीदादा त्या लोखोट्यामध्ये लिहिलं होतं, शहाजी राजांचे पुत्र आपले संभाजी महाराज शिवाजी राजांचे बंधू कनकगिरीच्या युद्धावरती लढताना त्यांना वीरमरण आलं. माता भगिनींनो, एवढ्या करारी बाण्याच्या एवढं वाघिणीसारखं काळीजो माझ्या जिजाऊ मासाहेबांचं, पण स्वतःचा पुरत जेहबान हसरून माझ्या आऊसाहेबांना बोळ आली. सगळ्या राणी वसा धावला, काय घडलंय, काय झालंय, काय नाही झालं. दादांनो, शिवऱ्यांचा सक्का भाऊ संभाजी महाराज, मला वाटतं रितेश देशमुखांनी त्यांचं चरित्र दादांनो त्या राजा शिवाजी या चित्रपटामध्ये टाकले. मी अजून पाहिला नाही चित्रपट, पण काही रील येतात. मला अभिमान वाटला दादांनो की संभाजी नावाबरोबर शिवऱ्यांचा भावाचा सुद्धा लय मोठी क्रांती आहे. जर यदा कदाचित त्या अफजल्याने घोळ घातला नसता, गद्दारी केली नसती, तर दादांनो या भावाभावांनी, एक शिवाजी महाराज एक संभाजी महाराज, या दोन्ही सख्या भावांनी अरे एकाने उत्तरेत गाजवलं असतं, एकाने दख्खनेत गाजवलं असतं, आणि आज या अखंड या भारताचा ध्वज हा भगवा ठेवला असता आणि अख्ख्या भारताचा राजा एकच छत्रपती शिवाजी महाराजाच झाले असते. पण दादांनो, दुर्दैव संभाजी या नावाच्या वेदना सांगतोय म्हणून सांगून जातो आहे का. महाराजांना बातमी कळाली की असं असं घडलंय म्हणून. मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या, शिवरायांचं मन काय झालं असेल? अरे आतल्या जळायचं माझा राजांचा अंतकरण, आम्हाला फक्त आमच्या लढाया दिसत्या तो राजांच्या. महाराजांनी शपथ घेतली, तलवारी घेतल्या, किल्ले जिंकले, ही लढाई जिंकली, ती मोहीम फत्ते केली, एवढाच इतिहास आम्हाला माहिती आहे. मग अफजलेचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोट तोडली, आग्र्यात अडकून पडले, सगळा इतिहास आम्हाला माहिती आहे. पण दादांनो, कधीतरी माणूस म्हणून माझ्या शिवऱ्यांचं काळीज कधी आम्ही समजावून घेतलं का? ज्या वेळेस अरे मनामन वाटायचं राजांना, हे असं स्वराज्य इथपर्यंत वाढवायचं, इथपर्यंत वाढवायचं. आपल्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना जे बंगळुरात होते, मज्जा होता पुण्या यायला, जे माझा सक्का भाऊ आहे, ज्या भावाचं प्रेम, आम्हाला भाऊ असून आम्हाला भावाचं प्रेम मिळत नाही, ते आमच्या दादासाहेबांना, आमच्या संभाजी राजांना सन्मानानं आम्हाला पुण्यात घेऊन यायचंय. शिवरायांना नाही समजून घेतलं दादांनो. एक भाऊ म्हणून शिवरायांना आम्ही समजून घ्यायला कमी पडलो. भावासाठी माझ्या शिवरायांचं मन काय म्हटलं असेल दादांनो. या प्रसंग सांगताना ज्यांना ज्यांना सक्का भाऊ आहे ना, सक्का असू चुलत असू, आपल्या भावावरती लय प्रेम करा दादांनो. कारण भाऊ दूर असल्यावरती झुरणारे शिवाजी महाराज दादांनो राजगडाने पाहिले. आम्ही नाही जाणलं माझ्या शिवरायांच्या काळजातलं दुःख. आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहा. अरे ज्यावेळी तोफेचा गोळा लागला असेल, काय काय मनात आले असेल संभाजी राजांच्या. अरे दोघं ज्यावेळेस बंगुरातून येताना ज्यावेळेस कडकडून शेवटची मिठी मारली असेल शिवरायांनी संभाजी महाराजांना, आपल्या भावाला बोलून गेले असते ना रे शिवाजी महाराज, दादासाहेब लवकर पुण्याला या म्हणून. अरे वाटत असेल ना त्या संभाजी राजांना, अरे माझ्या शिवबानी, माझ्या धाकट्या भावानी स्वराज्य उभं केलंय पुण्यात, ते पुणे मला एकदा बघायचंय. जो राजधानीचा राजगड माझ्या भावानी एवढं मोठं सुंदर बनवलंय ना, ती राजधानी बनवली ना, ती माझ्या भावानी बांधलेली राजधानी मला एकदा बघायला यायचंय. अरे आपल्या सख्या मोठ्या भावाला वाटलं असेल ना रे, अरे काय काय मनात आलं असेल रे. पण तोफेचा डोळा लागल्यानंतर तिथं जाग्यावरती देह माझ्या संभाजी राजाने ठेवला आणि बोलून गेले, शिवबा राजगड बघायचा राहूनच गेलं बघ. पुढच्या जन्मी जेव्हा येऊ तेव्हा देवाशी भांडून येऊ
आणि कायम सावलीसारखा तुझा मोठा भाऊ म्हणून शिवबा कायम तुझ्या पाठीशी राहू म्हणून स्वतःचं अंतकरण जागेवरती माझ्या संभाजी महाराजांनी देह ठेवला. भाऊ म्हणून इकडे संभाजी शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल, महाराज तर हारूनच गेले. पृथ्वीदादा स्वतःच्या ह्यात्या धीरज दादा एवढे हारून गेले की महाराजांना आपलाही कुठला घरातला आजूबाजूचा माणूस गेला ना, आपण ऑटोमॅटिक आपल्याला त्यांच्या आठवणी जाग्या होतात. तशाच आठवणी जाग्या झाल्या. आठवणी अशा जाग्या झाल्या, महाराज राजगडावर हालून गेले. एक प्रसंग महाराजांना आठवला. एके दिवशी लहान होते शहाजी महाराज ज्यावेळेस पेमगिरीच्या नाशिक जवळच्या त्या पेमगिरी नावाचा किल्ला, त्या पेमगिरीच्या किल्ल्यावरून ज्यावेळेस 5 वर्ष निजामशाही चालवली ना, त्या पेमगिरीच्या किल्ल्यावरती असताना एके दिवशी शिवाजी महाराजांबरोबर खेळायला कुणी नव्हतं. आणि एके दिवशी धावत धावत छोटेसे बाळ शिवबा आपल्या सख्या मोठ्या भावाला म्हणजे संभाजी महाराजांना भेटायला आले. दादासाहेब चला ना आमच्यासोबत खेळायला कोणीच येत नाहीये, आज चला ना तुम्ही आमच्यासोबत खेळा. त्याच वेळी दादानं शिवऱ्यांच्या सख्या भावानं शिवऱ्यांना सांगितलं होतं, शिवबा आम्ही आता केवढे तरी मोठे झालेले आहोत, लहान मुलात जर खेळलो ना तर सगळे हसतील आम्हाला. त्याच वेळेस बाल शिवबाराजे बोबडे बोल काय बोलतात आपल्या भावाला. मग दादासाहेब लढाई करताना राम कोण होणार, आम्ही तर लक्ष्मण आहोत ना. दादांना त्याच वेळी माझ्या शिवबा राजांना मोठ्या संभाजी राजांनी जवळ घेतलं, पाठीवरती थाप टाकली, सांगितलं, हे बघ शिवबा, जेव्हा जेव्हा आम्ही नसू ना तेव्हा तेव्हा तुम्हाला राम व्हावं लागेल, व्हाल ना. तसं दादांना कुशीतून गट्टमिटी मारून धावत पळत सुटले, आम्ही राम होणार, आम्ही आता राम होणार. आणि दादांनो जे शब्द माझ्या संभाजी महाराजांनी शिवबा राजांना सांगितले ना, जेव्हा जेव्हा आम्ही नसू तेव्हा तेव्हा तुम्ही राम व्हा. आणि माझे राजे 6 जून 1674 या स्वराज्याचे राम झाले. दादांनो ते राम राज्य माझ्या राजांनी या स्वराज्याच्या मातीसाठी अवतरलं. ते भावाचं प्रेम दादांनो आम्हाला आज कळू नये. काय आदर्श आज भाऊ भावात राहिला नाहीये, म्हणून या प्रसंगावर हात जोडून विनंती करतो, आपला भाऊ कसा असू द्या, फाटका असू द्या, तुकटा असू द्या, तुम्हाला जर काय झालं ना गड्या हो, मित्र येतील हो, जातील, मदतही करतील, पण दवाखान्याच्या बाईवर रात्रभर दिवसभर दादांनो तुमच्यासाठी फेऱ्या मारणारा, तुमच्यासाठी इकडून पैसे गोळा करून तिकडून पैसे गोळा करून तुमच्या पाठीशी उभा राहणारा, किती काही जरी झालं ना तर तो भाऊच असतो दादांनो. म्हणून हात जोडतो या प्रसंगातून. काही नाही घेतलं तरी चालेल, आपल्या भावासाठी जगा. आणि कुणाचं भावासाठी वेगळं असेल ना किंवा भांडण असेल ना, आज शंभूराजांची जयंती, शपथ घ्या, घरी गेल्यानंतर काय चुकलं असेल दोघांचं एकमेकाला माफी मागा, एकत्र गुन्हा गोविंदाने नांदा. आणि कुणाची भांडणं असेल तर बोलायला लागा आजच्यापासून की दादा माझं चुकलं म्हणून. एकदा फक्त दादा म्हणून आपल्या भावाला मिठी मारा. आणि आपल्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सख्य भाऊ आहेत, त्यांचा तो प्रसंग आठवा. आणि या मातीसाठी जगायला शिका गाड्या हो केवळ. आणि तिकडे संभाजी महाराजांची अफजल खानाने हत्या केली. आणि तेव्हाच इकडे पोटुशी राहिल्या होत्या सईबाई राणी साहेब. आणि त्याच वेळी दादांना ठरलं होतं जिजाऊ मासाहेबांचं, आमचे संभाजी महाराज गेल्यात आणि काही दिवसानंतरच राणी साहेबांना डोहाळेला दिवस गेलेत ना, याचा अर्थ आमचे संभाजी महाराज हे सईंच्या पोटी येणार. आणि त्या पोटात असतानाच दादांनो त्यांचं नाव माझ्या जिजाऊ मासाहेबांनी ठरवून टाकलं होतं. ते नाव होतं शिवपुत्र संभाजी. प्रचंड दहशत माजवली दादांनो संभाजी या नावानी. इतकी जरब होती ना की 17व्या शतकाच्या अखेरीस पेशावर पासून तर ते तंजावर पर्यंत आणि खंबाईताच्या आखातापासून पार बंगालच्या उपसागरापर्यंत फक्त आणि फक्त एकाच नावाचा दरारा चालत होता. आणि ते नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. दादांनो या संभाजी राजांनी सगळ्यांच्या डोक्यात सैतानी माजवली होती. प्रचंड देखणा इतिहास या राजाचा. हार कधी माझ्या संभाजी महाराजांनी मानलीच नाही. जे काही समोर येईल ना त्याला तुटून पडायचं. जंजिऱ्यासारखा किल्ला दादांनो जे स्वप्न माझ्या शिवरायांचं होतं. अनेक वेळा माझ्या शिवाजी महाराजांनी शिड्या लावल्या, पण त्या जंजिऱ्याच्या शिड्या लावलेल्या असताना शिवाजी महाराजांना काही जंजिरा घेता आला नाही. पण राजांना मनोमन खंत वाटत होती एकच, आमच्या आबासाहेबांचं स्वप्न आहे जंजिरा स्वराज्यातच आणायचा. म्हणून दादांना राजांनी ठरवलं, आता काही जरी झालं तरी चालन,
मागं हटायचं नाही, जीवाची बाजी लावायचं, पण जंजिरा मात्र स्वराज्यात आणायचा. निघाली दादांनो रायगडावरून संभाजीराजांची फौज. कुठं? अरे त्या जंजिऱ्याच्या उरावरती आमच्या आबासाहेबांनी किल्ला बांधला होता, तो पदमदुर्ग किल्ला. कासा बेटावरती अर्धा बांधून पूर्ण काढला होता. माझ्या संभाजीराजाने अर्धा बांधून पूर्ण काढला. सगळ्या तोफा त्या पदमदुर्गावरती आल्या गेल्या. आज आम्हाला तिथं गेल्या कुणी सांगत नाही, लोक जंजिऱ्याला जातात. कधीतरी एकदा दादांनो पदमदुर्ग बघा. ज्या पदमदुर्गावरून दादांनो माझ्या संभाजी महाराजांनी कायच्या जंजिऱ्याला चळा चळा कापायला लावलं होतं ना, ते पदमदुर्गावरती गेल्यानंतर कळेल.